धर्मासाठी झुंजावे, झुंजोनी अवघ्यास मारावे, मारिता मारिता घ्यावे, मारिता मारिता घ्यावे, राज्य आपुले, देशद्रोही तितके कुत्ते, देशद्रोही तितके कुत्ते, मारोनी घालावे परते, मारोनी घालावे परते, देवदास पावती फत्ते, देवदास पावती फत्ते, यदर्थी संशयो नाही, यदर्थी संशयो नाही, देवमस्तकी धरावा, देवमस्तकी धरावा, अवघा हल्ल कल्लोळ करावा, अवघा हल्ल कल्लोळ करावा, मुलुक बडवावा की बुडवावा, मुलुख बडवावा की बुडवावा, धर्मसंस्थापनेसाठी, धर्मसंस्थापनेसाठी पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की, जय, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय, भारत माता की जय, हिंदू धर्म की जय. ज्यांच्या नुसत्या नामोच्चारानं शत्रूला कंप सुटतो, ज्यांचे केवळ स्मरण होताच शत्रूचा दिवस पळत सुटे आणि रात्र थरकापत राही, ज्यांच्या घोड्यांच्या टापांचे नुसते चाहूल लागताच शत्रू सेनापतींचे श्वास भीतीने रोखले जात, असे युवा छत्रपती संभाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा, छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा. रामकृष्ण हरी. मित्रांनो, आमच्या आदित्यचा वाढदिवस खरं तर 6 एप्रिल रोजी असतो, पण त्या काळामध्ये संभाजी महाराजांचं बलिदान मास चालू असल्यामुळं आम्ही वाढदिवसाचं नियोजन ठरवलं होतं की या काळामध्ये कसलंही घरी गोडधोडचं जेवण असेल किंवा चांगलं कार्य म्हणण्यापेक्षा सण उत्सव बलिदान मासमध्ये कोणतंही करायचं नाही असं आमच्या प्रदेशांच्या मुलांनी ठरवलं होतं. काही मुलांनी तर बलिदान मासमध्ये अगदी डोक्याचं मुंडनही केलं होतं. काही आमच्या मुलांनी, प्रतिष्ठानच्या मुलांनी 40 दिवस अनवाणीसुद्धा, म्हणजे बिगर चपलेचे सुद्धा चाललेले असे प्रतिष्ठानच्या मुलांनी, म्हणजे बरेच मुलांनी त्याग केलेले आहेत. खरं तर या वाढदिवसानिमित्त आमचे सुहास महाराजांचे चिरंजीव पार्थ, आमचे दीपक भाऊंचा मुलगा संग्राम यांनी सुरुवातच छत्रपती संभाजी महाराजांचा प्रेरणा मंत्र घेऊनच वाढदिवसाला सुरुवात केली. आणि प्रतिष्ठानच्या मुलांचं असं म्हणणं होतं की महाराज, आपण अशा पद्धतीने वाढदिवस साजरे करू ना जे इतरांना प्रेरणा देतील. पहा, म्हणजे वाढदिवसाच्या निमित्ताने सर्वांनी एकत्र येणं, ध्येयमंत्र असेल, प्रेरणा मंत्र असेल, असे मंत्र घेऊन लहान मुलांच्या मनावरती छत्रपती शिवराय आणि शंभूराजेचा ठसा कसा उमटवायचा हे आपण वाढदिवसामधून मुलांना दाखवून देऊ. आणि अशा वाढदिवसामध्ये मुलांनी थोडंसं मुलांचं बोलणं असेल, चांगल्या विषयावरती मार्गदर्शन असेल, लहान मुलांना छत्रपती शिवराय कसे समजतील, छत्रपती शंभूराजे कसे समजतील, आपल्या थोर इतिहासामध्ये ज्या महान पुरुषांनी भारत देश स्वातंत्र्यासाठी असेल किंवा स्वराज्यासाठी असेल जे खर्ची पडलेले आहेत, जे कामी पडलेले आहेत आणि ज्यांच्या खांद्यावरती उभं स्वराज्य चालत राहिलं, असे महापुरुषांचे विचार खरं तर तेवत ठेवणं आपलं कर्तव्य आहे. जय शिवराय, जय शंभूराजे. भूमंडळी शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांची सलगी देणे, शिवरायांची सलगी देणे, कैसी असे सकल सुखांचा केला त्याग, सकल सुखांचा केला त्याग, म्हणून साधे तो योग, म्हणून साधिते तो योग, राज्य साधनाची लगबग, राज्य साधनाची लगबग, कैसी केली, याहुनी करावे विशेष, याहुनी करावे विशेष, तरीच म्हणवावे पुरुष, तरीच म्हणवावे पुरुष, या उपरी आता विशेष, या उपरी आता विशेष, काय लिहावे, काय लिहावे, शिवरायांशी आठवावे, शिवरायांशी आठवावे,
जीवितत्वत मानावे जीवित्व तृणवत मानावे एलोकी परलोकी उरावे इहलोकी परलोकी उरावे कीर्ती रूपे निश्चयाचा महामेरू निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधारू बहुत जनांशी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी श्रीमंत योगी पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय गौ माता की जय. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आदितीचा वाढदिवस आम्ही साजरा केला. नक्कीच आपण या वाढदिवसाचं स्वरूप पाहून कमेंटद्वारे आपण कळवू शकता की वाढदिवस असा साजरा झाला पाहिजे का नाही झाला पाहिजे, किंवा आणखीन वाढदिवसाला काही वेगळं स्वरूप दिलं पाहिजे, हे आपण नक्कीच कमेंटद्वारे कळवा. वाढदिवसाला आम्ही मेणबत्तीचं सुद्धाही मेणबत्ती फुकून म्हणा, जे मेणबत्ती पेटवतात त्यानंतर ते फुकतात. काही जण त्या केकवरती स्वतःचा फोटो ठेवतात, नंतर तोच केक कापतात. काही जण नावं टाकतात आणि परत तोच कापतात. आमच्या आईवडिलांच्या हाताने आदित्यने आम्ही केक कापून अगदी वाढदिवस साजरा केला. आणि हा वाढदिवस साजरा करण्यासाठी आमच्या प्रतिष्ठानमधील अभिदादा धावडे, त्यानंतर हर्षवर्धन, त्यानंतर सागर, त्यानंतर नवनाथ भाऊ, राजूदादा, सुहास महाराज, मंगेश महाराज, आमचे पार्थ, संग्राम, यानंतर प्रतिष्ठानमध्ये जवळजवळ सर्वच सहकारी मित्र वाढदिवसाला हजर राहिले. याबद्दल मी सर्व मित्रपरिवाराचा अगदी मनापासून आभारी आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपणाला कसा वाटला नक्कीच आपण कमेंटद्वारे कळवा अशी विनंती. रामकृष्ण हरी. जय शिवराय. जय शंभूराजे.